मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता मात्र जो काही कोचिंग क्लासवाला शिक्षक आहे तर त्याला मारण्यासाठी आता बाहेर विद्यार्थी आणि पेरेंट्स आलेले आहेत आणि सगळ्यांनी मात्र मोर्चा तेथे आणलेला आहे आणि तो आता आपल्या केबिनमध्ये लपून बसलेला असतो। परंतु त्याला वाचवण्यासाठी आता हा रितेश सरपोतदार तेथे आलेला आहे आणि तो त्याच्याशी डील करतो। आणि हे बघ, तू मात्र केलेल्या एका चुकीमुळे काय परिणाम झालेले आहे बघतोस ना आज रस्त्यावर काय आहे। तेव्हा मात्र आता तो कोचिंग क्लासवाला शिक्षक आहे तर तो त्यांना दोघांना म्हणतो की तुम्ही मला असं देशोधडीला लावून काय तुम्हाला भेटलेलं आहे, समाधान भेटलं का? तेव्हा तर रितेश नाही असं म्हणतो। तर रितेश म्हणतो की हे बघ, अगोदर मात्र लोक मला नडतात परंतु नंतर मात्र ते माझ्या समोर येऊन रडतात आणि माझ्या पायाशी शेवटी त्यांना यावंच लागतं। तेव्हा मात्र आता तो शिक्षक हात जोडून आता माफी मागत असतो। तर रितेश त्याला म्हणतो की अरे हात कशाला जोडतोस, रडायचं नाही। अरे मी वाईट माणूस नाही, मी आता खरंच एक समाजसेवक आहे आणि आपला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। तेव्हा मात्र आता कोचिंग क्लासवाला शिक्षक म्हणतो की मला माहिती आहे हे सगळं तू केलेलं आहे तुझ्या इगोसाठी। आता हे सगळं रितेशने केलेलं असतं आणि मुद्दा मात्र त्याच्या विरुद्ध आता हे सगळं काही मोर्चा वगैरे घडून आणलेला असतो आणि या सगळ्यात त्याला गुंतवलेलं असतं। आणि हे बघ, आता मात्र काही कर परंतु यामध्ये मी अगदी पूर्णतः अडकलेलो आहोत, त्यामुळे तू काही कर परंतु या सगळ्या प्रकरणातून मला बाहेर काढ आणि हवं तर मात्र आता माझा क्लास आहे तर तू तुझ्या क्लासमध्ये ऍड कर। तेव्हा रितेश म्हणतो की आता मात्र ती ऑफर राहिलेली नाही, आता ती ऑफर सुटलेली आहे। त्यानंतर आता इकडे कमळी मात्र नेगीला म्हणत आहे की हे बघ, पैशाची सोय झालेली आहे आणि लवकरात लवकर आता आपल्याला खोली शोधायची आहे आणि लगेच आपण खोली शोधल्यानंतर तिकडे राहायला जाऊ। हे ऐकल्यानंतर आता नेगी म्हणते ठीक आहे, अगं पण मला एक गोष्ट सांग, जाऊयात। अगं पण ऋषी सरांबरोबर हे सर्व बोलली का? तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघ, अगं नाही बोलले परंतु आता मी त्यांना सांगणार आहे। तेवढ्यात मात्र आता जे काही आता हे मुलं आहे तर ते त्यांच्या जवळून धावतच जातात। निंगी कमळीला म्हणते की अगं काहीतरी नक्कीच दंगा सुरू आहे, चल आपण सुद्धा जाऊन बघूया। तेव्हा रितेश आणि त्याचा जो काही आता जोडीदार आहे तर तो त्या कोचिंग क्लासवाल्या शिक्षकाला बाहेर घेऊन येतो। बाहेर आता सगळेजण आता मोर्चा करून अगदी जोरजोराने ओरडत आहे की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, टेदरची फसवणूक बंद करा बंद करा। तेवढ्यात मात्र आता हा रितेश आहे तर तो मात्र ते शटर वर करतो, म्हणजे आता जे काही याने कुलूप वगैरे लावून घेतलेलं असतं तर ते कुलूप उघडतो आणि आता तो सगळेजण बाहेर येतात। तेव्हा विद्यार्थी आणि आता हे सगळे पेरेंट्स आहे ते मात्र अंगावर धावून येतात आणि तेवढ्यात आता सगळेजण एका आवाजात ओरडतात की मारा मारा। तर रितेशला समोर बघून सगळेजण आता शांत होतात। रिपोर्टर सुद्धा तेथे आहे, अख्खे मीडिया सुद्धा तेथे आलेली आहे। अख्ख्या मीडिया समोर आणि अख्ख्या लोकांसमोर मात्र रितेश आता ह्या शिक्षकाची कॉलर आहे तर तो व्यवस्थित करतो। म्हणतो की काय देऊ का तुमच्या तावडीमध्ये, त्याची वरची गुंडी वगैरे लावतो आणि त्याच्या अंगावर पडलेली धूळ वगैरे आहे तर तो आपल्या हाताने झटकतो। रितेश सगळ्यांच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो की नमस्कार नमस्कार, मी जे काही सांगतो ते शांतपणे ऐकून घ्या। जमलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि मीडियाला सुद्धा आश्वासन द्यायचं आहे, मी या भ्रष्ट माणसाला पाठिंबा देण्यासाठी येथे नाही आलो, दुःख जाणून घ्यायचं आहे, मला तुमच्या वेदना जाणून घ्यायच्या आहेत म्हणून मी इथे आलो आहे। मला पूर्ण जाणीव आहे, पालक आपल्या पाल्यासाठी अगदी पै न पै जोडतात त्याच्या चांगल्या भविष्यासाठी, परंतु त्या भविष्याला तेव्हा विश्वासाला तडा जातात तेव्हा लोक असे पेटून उठतात आणि मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये काय चालू असेल की या भ्रष्ट माणसाला आमच्या ताब्यामध्ये द्या, त्याला आम्ही पायाखाली चिरडून टाकतो। म्हणून आता हा रितेश खूप दात खात बोलत असतो। तेव्हा सगळेजण म्हणतात की हो 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 आणि हो हो मारा त्याला असे म्हणतात। मात्र आता ह्या शिक्षकाच्या खांद्यावर हात ठेवतो, बिचारा खूप घाबरून गेलेला असतो। रितेशने बरोबर त्याला मात्र त्यामध्ये फसवलेलं असतं आणि लोकांच्या तोंडावर म्हणतो की मला एक गोष्ट सांगा, आपण जर त्याला मारलं त्याच्यात आणि आपल्यामध्ये काय फरक राहणार आहे बरं? हे बघा, आपण माणुसकी विसरायची नाही, आपण सुशिक्षित माणसं आहोत, आपण आपले संस्कार विसरायचे नाही। आता मात्र मी याला मृत्यूच्या तावडीतून सोडवलं, त्याचा जीव मी आता वाचवलेला आहे आणि तसंच मात्र मला तुमच्या सगळ्या मुलांचे भविष्य वाचवायचे आहे। तेवढ्यात आता सगळे पॅरेंट ओरडायला सुरुवात करतात की ह्या क्लासवाल्याने आम्हाला फसवलेला आहे आणि आमचा पैसा घेऊन आमच्या मुलांना फसवलेला आहे, त्यामुळे आम्हाला न्याय तर मिळालाच पाहिजे। म्हणून जोरजोराने आता पुन्हा एकदा सगळेजण एका आवाजात आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे असा जयघोष करतात। कमळी आणि निंगी सुद्धा तेथे आलेले आहेत आणि त्या सुद्धा हे सर्व बघत असतात। रितेश पुढे म्हणतो की हे बघा, शांत व्हा, मी सगळ्यांच्या डिमांड ऐकलेल्या आहेत, मला सगळं कळालेलं आहे की तुम्हाला काय हवं आहे आणि ह्या माणसाला काय शिक्षा व्हायला हवी हे सुद्धा मला समजलेलं आहे। हे सगळं रास्त आहे, तुमच्या मनातील राग द्वेष
सगळं काही माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. एक सत्य मात्र आहे, ते कटू आहे. सांगू का तुम्हाला, तुमच्या ह्या सगळ्या डिमांड आहे ना, तर ते चुकीचे आहेत. तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे, तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता, पण तुम्ही तुमच्या जे काही मुलांच्या सतत जे काही विवेक बुद्धी आहे त्याचा वापर करून नीट का विचार करत नसतील आणि कुठल्या मात्र अशा आयऱ्यागऱ्या क्लासवर तुम्ही विश्वास ठेवला आणि इतके पैसे आपल्या मुलांसाठी भरलेत. जुने लोक तर नेहमी म्हणत होते, अगोदर माणूस हा नीट पारखून बघावा, मग पुढे होणारं जे नुकसान आहे ते टळत असतं आणि हरकत नाही. जे तुमचं नुकसान व्हायचं आहे, जे होणार होतं ते शेवटी झालेलं आहेच. मात्र आता जे काही हे भ्रष्ट माणूस आहे यांना मात्र धडा तर शिकवला पाहिजे. परंतु आता मला तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी असल्यामुळे आता जे काही तुमच्या मुलांचे क्लासेस आहे तर त्याच रूममध्ये आणि त्याच वर्गामध्ये उद्या सुरू होतील. तेव्हा मात्र आता सगळेजण रितेशच्या ह्या बोलण्यावर टाळ्या वाजवतात. आणि हे बघा, तुमच्या मुलांचे क्लासेस सुरू होतील, परंतु ह्या असल्या घाणेरड्या ह्या लोकांच्या, ह्या शिक्षकांच्या वर्गामध्ये नाही, तर विजेता कोचिंग क्लासेस यामध्ये सुरू होतील. उत्तम दर्जाचं शिक्षण देणं ही कोचिंग जे काही विजेता क्लासेस आहे तर त्यांची आता ही ओळख आहे. आणि तुमच्या मुलांना फक्त आमच्या या क्लासेसमध्ये फक्त प्रवेश मिळतो असं नाही, उत्तम भविष्याची चांगल्या मार्गाची हमी मिळते. तुमच्या मुलांचं भवितव्य आहे आणि त्यांची जबाबदारी आहे, ती सगळं मी उचलतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि हे बघा, हे जे काही उंच इमारती वगैरे आहे, हे जे काही आता सगळं वातावरण आहे, यामुळे तुमच्या मुलांचं भविष्य घडत नाही. मी तुमच्या मुलांचं आयुष्य आहे तर ते कोणत्या शिक्षकांच्या हातामध्ये देतात, त्यांची पात्रता काय आहे, सगळ्यावरून आता हे सगळं मूल्यमापन होत असतं. मी सुद्धा एक विद्यार्थी होतो, मला पालकांच्या मनातील वेदना आणि दुःख हे सगळं काही कळत होतं. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुमचे हात जोडतो आणि आता सगळ्यांच्या समोर नाटक करत हात जोडतो आणि म्हणतो की पालकांनो, हे आंदोलन आहे तर ते मागे घ्या. हे बघा, शिक्षण म्हणजे फक्त व्यवसाय नाही, फक्त तो बिझनेस असू शकत नाही. शिक्षण एक असा पवित्र गोष्ट आहे, ती खरंच खूप मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी उचलण्याची जबाबदारी माझी असेल. तेव्हा आता सगळेजण पॅरेंट मात्र रितेशवर खुश होतात आणि थँक्यू सर, तुमच्यामुळे आमच्या मुलांचं कल्याण होईल. आणि सगळेजण मात्र टाळ्या वाजवतात. म्हणून रितेश आता गाडीत बसून जायला निघतो, परंतु रिपोर्टर पुढे येतात आणि त्याला प्रश्न विचारतात, सर तुम्ही झालेल्या घटनेबद्दल प्रेक्षकांना काय सांगताल? तेव्हा आता रितेश उत्तर देते, पुन्हा कळकळीची विनंती करेन सगळ्याच पालकांना की तुमच्या मुलांचं भविष्य आहे तर ते चांगल्या माणसांच्या हातात द्या. तेव्हा आता निंगी आणि कमळी हे सगळं काही बघतात. तेव्हा निंगी म्हणते की अगं कमळी, हा तर काय माणूस होता, 2 दिवसापासून आता येथे आंदोलन सुरू आहे, एका मिनिटात हा विषय ड्रॉप केला. याला मात्र आता काय म्हणतात, खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी. मात्र आता इकडे रोहित, आता त्याची मीटिंग सुरू असते लॅपटॉपवर आणि तो त्या क्लायंटशी बोलत असतो. आणि तेवढ्यात सरोज मात्र आता दरवाजातून हे सर्व डोकावून पाहते आणि लगेच ती आतमध्ये येते. तो क्लायंटशी बोलत असतो तर सरोज लगेच त्याच्या जवळ येते आणि विचारते की माझी कमळी कुठे आहे. रोहित रागाने म्हणतो की मला माहिती नाही की तुमची कमळी कुठे आहे, इथे माझी महत्वाची मीटिंग सुरू आहे. सरोज रागाने त्याची गचंडी धरते आणि मला माहिती आहे की खरोखर सांग, माझी कमळी कुठे आहे, तू नक्कीच आता तिला घ्यायला आलेला आहे. रोहित रागाने मात्र आता सरोजला ढकलून देतो आणि मला माहिती नाही की तुमची कमळी कुठे आहे असं रागाने म्हणतो. तेव्हा आता जे काही तिकडून आता सर आहे ते क्लायंट, ते म्हणतात की मिस्टर रोहित, नो कॅरी ऑन. तेव्हा मात्र आता रोहित म्हणतो की सॉरी सर, परंतु सर काही ऐकत नसतात. रोहितला मात्र आता सरोजचा फारच राग येतो. तेवढ्यात मात्र सरोज धावतच बाहेर जात असते आणि आता परत धावतच येते आणि माझ्या कमळीला कुठे लपवलं असं रागाने विचारते. त्यावरती रोहित मात्र खूपच जोरात ओरडतो की इथे माझी महत्वाची मीटिंग चालू होती. आणि तेवढ्यात राधिका त्याच्या आवाजाने आत येते. तो मात्र आता सरोजवर धावून जातो, तिला मारायला लागतो. तेव्हा राधिका मध्ये येते. राधिका त्याच्यावर ओरडते, अरे रोहित काय करतोस? रोहित रागाने म्हणतो की ह्या वेड्या बाईला येथे घेऊन जा, नाहीतर मी तिचं काय करेल मला माहिती नाही. अगं तिने माझा गळा धरला, माझा जीव घेतला असता. माझी कॉन्फरन्स सुरू असताना मात्र ही इथे आली आणि सगळी काही माती मोल केली. आता सरोज रागाने विचारते की माझी कमळी कुठे आहे ते सांग. तर आता रोहित जोरात ओरडतो की खड्ड्यात गेली तुझी कमळी. आणि तेवढ्यात ऋषी सुद्धा तेथे येतो. ऋषी म्हणतो की 1 मिनिट आणि तो काकूंना म्हणतो की शांत व्हा, मी ऋषी आहे. सतीश सुद्धा धावतच आलेला असतो. काकू मी तुम्हाला येथे घेऊन आला, माझ्या घरात आहात, तुम्ही सेफ आहात. परंतु रोहित रागानेच ओरडतो की हॉट नॉनसेन्स, तरी सुद्धा मी आईला सांगितलं होतं की ह्या वेड्याबाईला आतमध्ये घरात ठेवायला नको, ही एखाद्याचा जीव घेईल. तेव्हा ऋषीला सुद्धा राग येतो. ऋषी म्हणतो की अरे हे बघ, आता मी तुला सांगितलेलं आहे अगोदर की त्यांना वेडं म्हणायचं नाही म्हणून. जी मानसिक स्थिती काय आहे हे तुला माहिती आहे. तर रोहित रागाने म्हणतो की मला हे नाही ऐकायचं. अरे त्या बाईने गळा धरला होता, आणखीन काय बाकी होतं? तेव्हा सतीश सुद्धा रोहितवर ओरडतो की रोहित, हे काल काय घडलं हे त्यांना आज आठवत नाही, मग अशा वेळेस आपणच समजून घ्यायला नको का? तेव्हा रोहित जोरानेच ओरडत असतो की काय समजून घ्यायचं बाबा, अहो असं भिकारडे लोकांसाठी माझा बिझनेस सोडून द्यायचा का?
तर ऋषी रागाने म्हणतो की तोंड सांभाळून बोल, तुला जे काही करायचं असेल ते तू करू शकतो. तेव्हा रोहित रागाने म्हणतो की बाबा, तुम्हीच मला म्हणाला होता की मोठ्या मुलाची जबाबदारी म्हणून जे काही करता येईल ते तू करू शकतो, मग असे दरिद्री लोकांना मात्र घराच्या बाहेर काढणे ही माझी जबाबदारी नाही का? सतीश सुद्धा रागाने रोहितला शांत राहायला सांगतो. एकही शब्द बोलू नको असे रागानेच म्हणतात. ऋषीला मात्र आता त्यांच्या रूम मध्ये घेऊन जायला सांगतात. ऋषी आणि राधिका सरोज ताईंना मात्र रूम मध्ये घेऊन जातात. नंतर आता हा रितेश हा तर मात्र अगदी खरंच चॅप्टर असतो. तो आता गाडीमध्ये येतो तर खूप हसत असतो. लगेच मात्र तो आपल्या माणसाला नवीन ब्रँचच्या नवीन उद्घाटनाची तयारी करायला सांगतो. कारण आता दुसरा जो काही तो क्लासवाला आहे त्याचे क्लास बंद केलेले असतात आणि आता याचे जे काही विजेता क्लासेस आहे तर ते मात्र दिमाखात सुरू करण्याची तयारी तो सुरू करतो. तेव्हा त्याचा सहकारी म्हणतो की सगळी तयारी झालेली आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका आणि आजचा कार्यक्रम आहे तो एकदम ग्रँड होणार आहे. आता सर तुम्ही आज तर कमालच केलेली आहे. अहो येथे 2 दिवसापासून आंदोलन सुरू होतं, तुम्ही फक्त 5 मिनिटात हे आंदोलन थांबवलं, सगळं शांत केलं. खरंच सर काय बात आहे. खास बात म्हणजे आज आपल्या क्लासची नवीन ब्रँच सुरू होत आहे. त्या क्लासच्या सगळ्या ब्रँच तुम्ही बंद पाडल्यात. खरंच सर तुम्ही खूप कमाल आहात. तेव्हा आता रितेश म्हणतो की त्याचे जे काही आता हे क्लास होते ते बंद केलेत, म्हणजे जे नुकसान विद्यार्थ्यांचं होणार होतं ते मी थांबवलं आणि आपल्या नवीन क्लासचे जे काही ऍडमिशन आहे तर जास्तीत जास्त बुक केलेत, इतकंच केलेलं आहे. तेव्हा मात्र त्याचा सहकारी म्हणतो की 1 वर्षापूर्वी मात्र मी त्याला जाऊन भेटलो होतो, बोललो होतो, आपल्यामध्ये सहभागी होण्यासाठी सांगितलं होतं, परंतु आता तरी सुद्धा शेवटी तो आता आपल्या आज पाया पडायला आला आणि तुम्हाला नाही म्हणायचं तर कसा नडला. तेव्हा रितेश म्हणतो की आपल्या देशात मात्र शिक्षणाबद्दलचे जे गैरसमज आहे ते जास्तीत जास्त आहे. पालकांच्या मनात आपल्या जास्तीत जास्त पाल्यांचं भवितव्य आहे, म्हणजे त्यांचा विकास झाला पाहिजे आणि आता मात्र हे आपल्यासाठी खूप चांगलंच आहे. आपल्या धंद्यासाठी जास्त फी भरली तर आपल्या मुलाचं फ्युचर आहे तर ते अगदी उत्तम असेल वाटतं. म्हणून जे काही छोटे क्लास आहे ना ते रिकामे असतात, सारखे जे काही मोठे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूट मध्ये खूप काही रांगा असतात आणि आता मात्र ते खूप काही पैसे द्यायला तयारच असतात. प्रश्न फक्त त्यांना इतका असतो की आमच्या मुलांना मात्र जास्तीत जास्त मार्क्स मिळतील ना, आणि हाच तो विश्वास, आणि तो विश्वास आहे तर तो कमवण्यासाठी खूप मोठं नाव असतं, एक उत्तम निकाल आणि एक चांगली इमेज. आणि हा रितेश सरपोतदार आहे तर तो लोकांच्या फिलिंग्स खेळत असतो. शेवटी तो स्वतःचं साम्राज्य उभं करतो. त्यानंतर बंड्या आणि कमळी मात्र आता इकडे खोली बघायला आलेल्या असतात. तर त्या बाई आहे तर त्या कमळीला सांगत असतात की हे पोरी, इकडे पहाटे 5-6 वाजता पाणी येते आणि मोठमोठ्याने गप्पा, टीव्ही वगैरे जे काही मस्ती धिंगाणा आहे येथे नाही चालणार. तेव्हा आता कमळी म्हणते की मावशी तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे माझं घर असल्यासारखंच मी सांभाळेल, सगळं स्वच्छ ठेवेल आणि कसली तक्रार तुम्हाला नाही येणार, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा ती बाई म्हणते की दर महिन्याच्या 5 तारखेला भाडं हे द्यावंच लागेल. तेव्हा आता कमळी म्हणते की माझा प्रयत्न देण्यासाठी असेलच त्या दिवशी, परंतु जर काही थोडंसं मात्र ऍडजस्ट करावं लागेल, 1-2 दिवसाचा प्रश्न आहे. मग ती बाई म्हणते की नाही, हे मी नाही सहन करू शकत, पुन्हा मला ती कटकट नकोय, ते सांगायला मी इथे आले. आता बंड्या म्हणतो की पार्ट टाइमचा जॉब करून ती सगळं काही सांभाळणार आहे, आता मात्र 1-2 दिवस झाल्यानंतर इकडे तिकडे तुम्ही ऍडजस्ट करा. तेव्हा आता ती बाई म्हणते की बंड्या, अरे तुझ्या शब्दाखातीर मी 1000 रुपये कमी केले अगोदरच्या भाडेकरूपेक्षा, त्यामुळे आता यामध्ये काही बदल नाही होणार. राहायचं असेल तर राहायला या, नाही तर बरीचशी लोक आहेत ती रांगेमध्ये. तेव्हा कमळी म्हणते की नाही, 5 तारखेला मी भाडं देतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कमळी त्यांना ऍडव्हान्स देते, ती बाई चावी देते आणि निवांत राहायला येऊ शकता असं म्हणते. बाई निघून जाते तर कमळी बंड्याला म्हणते की मी आईला आता येथे घेऊन येतो आणि तिची नीट काळजी घेता येईल आणि तिला दवाखान्यामध्ये सुद्धा नेता येईल. बंड्याला ती थँक्यू बोलते, तुझ्यामुळे हे सर्व झालेलं आहे. तर बंड्या म्हणतो की तुम्हाला थँक्यू बोलतेस का, चल मला काम आहे कॅन्टीन मध्ये मी येतो. आता कमळी ठरवते की आता उद्याच मी इकडे राहायला येतो. म्हणून आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.